काँग्रेसच्या बड्या नेत्याचे भाजपच्या नेत्याशी छुपे संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय। आंबेडकरांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय। तर काँग्रेस नेत्यांनी देखील प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना जशास तसं उत्तर देखील दिलेलं आहे। कोणत्या बड्या नेत्याचे भाजपशी छुपे संबंध? प्रकाश आंबेडकरांचा निशाणा कुणावर? आंबेडकरांच्या आरोपांना काँग्रेसचं सडेतोड उत्तर। काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचे भाजपशी छुपे संबंध असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या तंबूत एकच खळबळ उडवून दिली। नागपुरात नितीन गडकरींचा पराभव होईल याचं दुःख काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला। काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा, काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला। अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील, नितीन गडकरी हारतील याचं दुःख त्यांना झालं। प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपांना शिवसेनेनंही दुजोरा दिलाय। काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला। काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा छुपा संबंध हा भाजपशी बी आहे, शिवसेनेशी बी आहे। फक्त पक्षाचा एक लेबल असल्यामुळे ते दाखवत नाही, म्हणून त्यांच्या पाठिंबा हा नेहमीच असतो। काँग्रेसमध्ये कधीही एक वाक्यता नव्हती ना राहणार सुद्धा नाही। म्हणून आता ते आम्ही जे सांगत होतो की काँग्रेसचे अनेक नेते, बडे नेते आमच्या संपर्कात आहेत, काही छुपा पाठिंबा देतात। आता काहींचा प्रवेश सुद्धा 2-3 दिवसात होणार आहे। नाना पटोलेंनीही प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलंय। भाजपशी छुपे संबंध कुणाचे आहेत हे लवकरच समोर येईल असं नाना म्हणाले। तुमचा भाजपसोबत छुपा संबंध आहे असा प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप। कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू। 2 दिवस थांबा, योग्य ठिकाणीच मांडू। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या आरोपांनी काँग्रेस नेते एकमेकांकडे संशयानं पाहू लागले तर नवल वाटू नये। अमोल नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।